नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। सध्या मनोरवाडा या महामार्गाचं जे काम चालू आहे ईगल इन्फ्रा कंपनीकडून, त्या रस्त्यावरती मी उभा आहे। तुम्ही बघताय मागच्या एक आठवड्यापासून मी 2 ते 4 व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले। पत्रकारांनी पण या ठिकाणी व्हिडिओ केलेला, जे आमच्या श्वेता मॅडम आहेत पत्रकार, त्यांनी पण या ठिकाणी न्यूज कव्हर केलेली तुम्ही बघताय। त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता यांना मी निवेदन दिलेलं, या वाडा भिवंडी रस्त्या संदर्भातलं सुरक्षेचे नियम हे ठेकेदाराकडून पाळले जात नाहीत आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। तुम्ही बघताय आमच्या व्हिडिओची दखल घेत PWD पालघरकडून हे सुरक्षेचे बॅरिकेडिंग बघताय। या ठिकाणी जो नव्याने जो रस्ता, कॅमेरामॅन पुढे या ठिकाणी या रस्त्यावरती मध्ये हा जो मेन रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही बघताय आता मातीचा ढीग लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पण त्याच्या आधी मोठे मोठे हायवा आणि ट्रक या पूर्ण त्या नवीन रस्त्यावरून जात होते आणि त्या ठिकाणी कुठे सुरक्षेचे बॅरिकेडिंग नव्हते, पण आता या ठिकाणी लावलेलं आहे। आणि अखेर गेंड्याच्या कातडीच्या या ठेकेदाराला असेल किंवा या प्रशासनाला असेल जाग आलेले, आम्ही निदर्शनात आणल्याच्या नंतर ज्या प्रशासनामार्फत काम चालू आहे त्याचं या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, PWD, महाराष्ट्र शासन। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही एवढं का बोलतो तर कारण या ठिकाणी नेहमी अपघात होत होते। आता पुढे तुम्हाला पुढची परिस्थिती दाखवतो। बघताय तुम्ही माझ्या मागे या ठिकाणी पूर्णपणे लेफ्ट साईडला काही 100 मीटर अंतरावरती राईट साईडला डेंजर झोनच्या पट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत। माझी अजूनही कार्यकारी अभियंता साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही बघताय की या ठिकाणी बघा वाहन चालक हे कशा पद्धतीने या ठिकाणी अजून पण धोकादायक परिस्थितीमध्ये प्रवास करतात, त्याला कारणीभूत आहे। या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये जर व्यवस्थित जर बॅरिकेडिंग जर केली असती तर हे पण झालं नसतं। तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता या ठिकाणी मोठा जो ढिगारा आहे खडी क्रेशरचा, हा जो माल जो या ठिकाणी जे खडी वगैरे सर्व पसरवलेली आहे ती टेकडी झालेली आहे। या ठिकाणी पण अपघात हे होऊ शकतात। माझी नागरिकांना पण विनंती आहे, रस्त्याचं काम हे प्रगतीपथावरती आहे, एका बाजूने प्रवास करा। हा जो रस्ता नव्याने अजून जेव्हा PWD प्रशासन हा रस्ता सुरू करेल तेव्हाच त्या रस्त्याचा वापर करा। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आता कुठेतरी थोडं अर्धवट केलेलं आहे, पण आत्ताच माझं थोड्या वेळ आधी जेव्हा बोलणं झालेलं कार्यकारी अभियंता साहेबांशी, ते बोलले होते की मी सुरक्षेच्या सगळे जे नियम आहेत ते या ठिकाणी ठेकेदाराला सांगितलेलं पळायला, तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। तुम्ही बघता या ठिकाणची ही परिस्थिती। आता थोडं तरी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। हा होता टप्पा जिथून काम सुरू झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय मागे पट्ट्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत। आता उर्वरित काम कधी होते हे बघण्यासारखं आहे। माझा वॉच या रस्त्यावरती हा रस्ता पूर्ण होईपर्यंत असणार आहे। धन्यवाद।